एक मैदान, 9,000पेक्षा जास्त विद्यार्थिनी आणि सगळ्यांच्या हातात लेझीम. जेव्हा एकाच वेळी लेझीमचा तो नाद घुमतो तेव्हा काय होतं माहितीये, नवा विश्वविक्रम घडतो. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीमध्ये तब्बल 9,111 शालेय विद्यार्थिनींनी एकत्र येत लेझीम वादन केलं आणि थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद होईल असा नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. हा भव्य सोहळा सावळाराम महाराज क्रीडा संकुलात पार पडला. कल्याण डोंबिवली परिसरातील 70 पेक्षा जास्त शाळांमधील विद्यार्थिनी महिन्यांपासून या दिवसासाठी सराव करत होत्या. रविवारी सकाळी ढोल ताशांचा गजर सुरू झाला आणि हजारो विद्यार्थिनींनी एक ताल, एक सूर आणि एका नादात लेझीम वादन सादर केलं. संपूर्ण मैदान अक्षरशः दणाणून गेलं. विशेष म्हणजे या आधीचा विक्रम सांगलीमधल्या 7,338 महिलांनी केला होता आणि आता तो विक्रम आपल्या डोंबिवलीच्या मुलींनी मोडलाय. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी हा विक्रम जाहीर करताच मैदानात जल्लोष उसळला, ढोल ताशे वाजले आणि सगळीकडे एकच उत्साह सुरू झाला. महिला दिनाच्या दिवशी डोंबिवलीच्या मुलींनी फक्त लेझीम वाजवली नाही तर संपूर्ण जगाला आपल्या लोकसंस्कृतीचा दम दाखवून दिला आहे. या ऐतिहासिक विक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा सलाम ठाणे.